बारामतीच्या ईशान्येला फलटणहून वनराईकडे वळाल्यावर घनदाट जंगलातून पक्ष्यांचा सुमधुर किलबिलाट ऐकू येतो। तेव्हा थोड्याच अंतरावर रंगबिरंगी घरांची मालिका तुम्हाला दिसते। तिथेच हिरव्यागार गालिच्यावर रंगबिरंगी फुलांच्या गुच्छासारखं वसलं आहे ते वाघोली गाव। माझं बालपण सगळं वाघोली तालुका कोरेगाव या गावामध्ये गेलं। वाघोलीमध्ये जे शाळा आहे तिथं माझे पहिली दुसरी तिसरी पर्यंत गेलं। 5वी पासून 7वी पर्यंत हे वाघोली स्कूलमध्ये गेलं आणि त्या शाळेच्या समोरच अपोजिट साईडला रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आहे, ते पुलावरच आहे आणि तिथं मी ॲडमिशन घेतलं। रमेश डॉक्टरांना मी संस्कृत शिकवायचो आणि त्यांनाही संस्कृतची गोडी होती, कारण पूर्वीच्या लोकांना संस्कृतशिवाय MBBSला जाता येत नव्हतं, अट होती शासकीय। तेव्हा त्यांना तर डॉक्टर व्हायचं होतं आणि डॉक्टर व्हायचं म्हटल्यानंतर ते सल्ल्याला इथं यायचे। लहानपणी ते उत्तमपैकी लोकांच्या थोरा मोठ्यांच्या शब्दाला किंमत देणारे होते, गोरगरिबांच्याविषयी आपुलकी असणारे होते। त्यांचे सगळे दोस्त जर एकत्र केलेत तर त्यांचे दोस्त हे सर्वसामान्यांची मुलं आहेत। 8वीत गेल्यानंतर शेतीच्या कामामुळे कुठं इंजिन घरगुती घेतलं, त्यात आम्हाला 5 रुपये तासाने पैसे मिळायचे, पण माझा अभ्यासावर दुर्लक्ष कमी झालं। रोज त्या काळ 64-65च्या दरम्यान माझ्या माहितीप्रमाणे तासाला जर 5 रुपये भेटत असतील तर 8 म्हणजे 40 रुपये त्यावेळेस मला मिळायचे। पण डॉक्टर अभ्यासच गुंतला ना, डॉक्टर गुंतला अभ्यासातच, मी गुंतलो इंजिनचं भाडं मिळायचं 40 रुपये रोज। त्या काळात 64-65च्या दरम्यान 40 रुपये मिळायचे, त्याच्यामुळे अभ्यासाला माझं दुर्लक्ष केलं। त्यात नाही पण आम्ही मग रोज शाळेत जाताना संघ, घरी अभ्यासाला संघ आम्ही असायचो। आम्ही आले शाळेत नाही कुठं इट्टी दांडू खेळ, कबड्डी खेळ, गोट्या खेळ, हा आमचा व्यवसाय चालायसारखा। एका खोलीत राहत होतो, एका घरात राहिल्यासारखं होतो, अभ्यास बरोबर करत होतो आम्ही 4-5 जण। आणि तो डॉक्टर ही व्यक्ती हार्ड वर्कर होते, 24 तासातले 12-14 तास अभ्यास करत होते। त्यांची आर्थिक परिस्थिती फार नाजूक होती, अर्थात आमच्या सगळ्यांच्याच परिस्थिती आर्थिक फार नाजूक होत्या। आम्हाला 11वीपर्यंत पायामध्ये चप्पल नव्हती, असे आम्ही इतके दिवस वाईट काढलेले आहेत। त्यांची काय आमची काय परिस्थिती आधी वाईट होते। 2 ड्रेस, 2 कपडे, खाकी चड्ड्या 2 आणि शर्ट पांढरे 2 मांजरपाटचे, असे आम्ही दिवस काढले। तर सर डॉक्टर साहेब तुकडे असायचे, आम्ही तुकडीत, आणि क तुकडीत परत काय आमचे क्लासमेट समजा। नंतर आम्ही परत सकाळी आलो की जरा थोडंसं इकडं तिकडं खेळणं किंवा काय एकमेकाचे टिंगल मस्करी करणं किंवा काय करणं, आणि नंतर परत मग बेल झाली की शाळेमध्ये जाऊन बेंचवर बसणं। नंतर क्लास वगैरे झाले, दुपारच्या सुट्टीमध्ये मग आम्ही एकत्र जमायचो, भुजंग मास्तर, डॉक्टर, आणखीन काही समजा क्लासमेट जाऊन आम्ही जवळ जमा एकमेकाच्या खोड्या करायचो, काय करायचो, कोणाच्या सायकली कोल्प लावायचो किंवा काय करायचं, मुद्दाम आपलं जाणून बुजून म्हणजे करायचो आम्ही। असं एकमेकाच्या टिंगल करणं, कोणाचं दप्तर दडवणं, कोणाचं काय करणं, असं करत करत बसायचो आम्ही। नंतर मग शाळा सुटल्यानंतर सुद्धा म्हणजे आम्ही एकमेकाला भेटल्याच्यावर आम्ही आमच्या गावाला किंवा ते त्यांच्या तिकडे जातच नव्हते, भजन मास्तर आम्ही सगळे। आमची जरा जवळचे म्हणजे हे असल्यामुळं, संमत असल्यामुळे आम्ही आपलं म्हणजे एकमेकाला विचारल्याच्यावर हेच करत नव्हतं। नंतर परत मग कबड्डी खेळणं, खो खो खेळणं, व्हॉलीबॉल खेळणं, असे बरेच परत पोहणे, असे बरेचसे खेळ वगैरे आम्ही खेळायचो। रमेश डॉक्टर आणि मी सख्खे चुलत भाऊ, त्यांचे वडील आणि माझे वडील
सख्खे भाऊ. आम्ही एकत्र शाळेत होतो. 11वीपर्यंत एकत्र शाळेत होतो. मी अगोदर होतो, पाठीमागं माझ्या 3 वर्ष डॉक्टर होते. 11वीपर्यंत डॉक्टर इथे शिकले आणि 11वीनंतर जुनी 11वी पूर्वी होती. आता सध्या 12वीपर्यंत आहे, पण पूर्वी 11वीपर्यंत. नंतर बापकरांनी त्यांच्या बहिणीच्या मालकाने त्यांना बारामतीला नेलं आणि तिचं शिक्षण त्यांचं झालं. सगळं शिक्षण त्यांचं बारामतीत झालं. 2 वर्ष इतका अभ्यास केला की 18 तास कंटिन्युअस 18 तास अभ्यास करायचो. आणि माझा डबा आणायला मला हॉस्टेलवरून ST स्टँडवर यायला लागायचं. त्यासाठी माझी एक मोडकी तोडकी सायकल होती. ती सायकल घेऊन मी ST स्टँडवर यायचो. त्या वेळेला सुद्धा मी मनातल्या मनात एक प्रमेय, एक गणित, एक विषय असा सोडवायचो. असा अभ्यासाचा गोष्ट होती. आणि असं करत मी ज्या वेळेला इथं पास झालो त्यावेळेला मला 74% मार्क मिळाले 1972 साली. आणि मी ह्या कॉलेज TC कॉलेजमध्ये पहिला आलो. आणि मग मला विदाऊट डोनेशन मेरिटमध्ये मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं. काही दुःख व्यक्त केलं त्या डॉक्टरांच्याकडं, तरी त्याची हिडीस फिडीस करणार नाही, तिटकारा करणार नाही. लगेच पेशंट म्हणून जर आला तर त्याचे स्वतःच्या खिशातले पैसे टाकून ते मदत करणार. रमेश हा म्हणजे हा त्यांच्या आमच्या घराण्यामध्ये जन्माला आला. त्यांचं आमचा वाडा एकच, म्हणजे तो परमेश्वरच आहे. असं नावलौकिक पाडणारा पुन्हा कधी होणे नाही. प्रॅक्टिकली असं व्हायचं की कुठले सगळे टीचर हे खेडेगावातलं मुलं ह्याला काहीच येणार नाही असं त्यांना वाटायचं. रे ते मला काहीच विचारायचे नाहीत प्रश्न. मग मला खूप राग यायचा की मला काहीच विचारत नाहीत, आपल्याला निग्लेक्ट करतायत. म्हणून मी मेडिकल कॉलेजवर सगळ्यात हुशार विद्यार्थी होता देवधर म्हणून. आणि तो देवधर सारखा चुणचुणीत उत्तर द्यायचा सगळं. त्याचा मला राग आला आणि मग जिन्यावर त्याचे गचुंड धरलं मी. आणि मी त्याला असं म्हणलो की सारखंच तू उत्तरं देतोयस, पण मी तुला चॅलेंज देतो की BJ मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडताना तुझ्यापेक्षा 1 मार्क जास्त पडून मी बाहेर पडेन. आणि हे चॅलेंज मी माझ्या स्वतःला घेतलं. आणि त्याच्यासाठी मग मी रात्रंदिवस ध्येयाने पेटून अभ्यास करायला लागलो. 18 तास बसमध्ये मी हाडं असायची. तर माझ्या शेजारी कोण प्रवासी बसायला बियायचे की हे काय बाबा हे हाडं आहेत. त्या काळचा 1972-73च्या गोष्ट आहे. आणि त्यामुळे मी बसमध्ये सुद्धा हाडाचा अभ्यास करायचो. आणि मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. मग मी काय करायचं म्हणलं, मग मी वाचनालयात माझा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी वाचनालयात जायचो मेडिकल कॉलेजच्या. आणि 9 वाजता वाचनालय बंद व्हायचं. 8:30 वाजता सगळी लोक जायची. मग 8:30 वाजता मी ते इंग्लिश पेपर घेणार, कोण ऐकत नाही हे बघणार आणि मग मोठ्याने म्हणणार, मोठ्याने वाचणार. आणि असा मी स्वतःला कॉन्फिडन्स डेव्हलप केला. डॉक्टर घडवण्यात किंवा डॉक्टरांचं हे सगळं ऐश्वर्य मिळवण्यात त्या लक्ष्मीचं फार मोठं साथ आहे. ते आम्ही वहिनी म्हणतोय, परंतु खरंच त्यांना ती लक्ष्मी म्हणून लाभली गेली. आमच्याबरोबर वागताना ते घरच्यासारखं वागतात. ते कधी आम्हाला म्हणणार नाही जेवायला तुम्ही हॉटेलमध्ये जा आणि कुठे लॉजमध्ये राहायला जा. आम्हाला ते घरी कुठे आला तू विचारणार आणि विचारल्यानंतर ते आम्हाला सरळ घरी बोलवणार. घरी बोलवून घरचं जेवण आम्हाला जेवायला घालणार. डॉक्टर जी स्वप्न बघत होते ती स्वप्न आम्ही शेअर करायचो. ती स्वप्न माझी पण स्वप्न त्याच्याबरोबर बरोबरीला घेऊन जाऊन ती स्वप्नपूर्तीसाठी आम्ही दोघांनी आजपर्यंत धडपड करून आणि दोघांचे स्वप्न आत्ता आम्हाला पूर्ण मिळाली असं आम्ही समजतो. त्या MBBS पास झाल्यावर मी 2 विषयात पहिला आलो, एका विषयात दुसरा आलो आणि एका विषयात चौथा आलो. आणि मला कुठलीही पोस्ट मिळत होती. त्यावेळेला मी माझे मेहुणे मेहुणे मोहनराव भापकर यांना घेऊन शरद पवारांना विचारायला गेलो की मी काय होऊ. तेव्हा आदरणीय शरद पवारांनी सांगितलं, डॉक्टर तुमची परिस्थिती
खूपच खराब आहे. पेन आणि कागद एवढं जर भांडवल असेल तर MD व्हा. आम्ही सर्वजण त्यांना डॉक्टर मामा म्हणतो, कारण का ते माझ्या आईचे मामा. आई त्यांना मामा म्हणते म्हणून लहानपणीपासून आम्ही सुद्धा त्यांना मामाच म्हणत आलो आहोत. सर्दी झाली, खोकला झाला, कुठलीही अडचण आरोग्याच्या बाबतीत आली तर पहिला फोन कोणाला करायचा तर मामांना करायचा. कुठं एखादं मोठं ऑपरेशन करायचं असेल, एखादा मित्र असेल, जवळचे नातेवाईक असतील, त्यांना जर एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर मग रेफरन्ससाठी कोणाला फोन करायचा तर डॉक्टर मामांना करायचा. त्यांचा जो ॲनालिसिस आहे, एखादा पेशंट त्यांच्याकडे गेल्यानंतर फक्त पेशंटला बघितल्यानंतर, नाडी तपासल्यानंतर त्या पेशंटला काय झालंय हे अवघ्या 5 मिनिटात त्या ठिकाणी ते सांगतात. हा त्यांचा अनुभव. हजारो लोकांना त्यांनी बघितलेलं आहे, त्यांना ट्रीट केलेलं आहे. मी त्यांच्याबरोबर, मी जेव्हा राजकारणामध्ये आलो त्यांच्याबरोबर अनंत आरोग्य योजना म्हणून एक योजना काढली. त्यांचं खूप मला सहकार्य लाभलं. 2016 पासून आत्तापर्यंत आम्ही दोघांनी मिळून आदरणीय पवार साहेबांच्या आणि प्रतिभा आजींच्या वाढदिवसानिमित्त 3000 पेक्षा जास्त अँजिओग्राफी केलं, 1800 अँजिओप्लास्टी केलं, त्याच्याचबरोबर 450 या तिथं बायपास केलेल्या आहेत. आता मी फक्त 2016 पासून पुढं तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. पण जर आपण 2000 पासून सुरू केलं, मला असं वाटतं की 2003ला कॅथ लॅब म्हणजे हृदयाचं ऑपरेशन करायला जे ऑपरेशन थिएटर लागतं ते पहिल्यांदा बारामतीमध्ये 2003ला आणलं. पण तालुका पातळीवर कदाचित भारतामध्ये हे पहिलं असावं, कारण का बारामतीतल्या लोकांना पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागत होतं. आणि हृदयविकार असा आहे, नाही तर हृदयाचा झटका त्या ठिकाणी आला तर ट्रीटमेंट ही लगेच मिळावी लागते, ऑपरेशन हे लगेच व्हावं लागतं. पण ते होत नव्हतं. ग्रामीण भागातल्या लोकांना पुण्याच्या ठिकाणी पोचायला 1 तास 1.5 तास, त्यावेळेस तर रोड पण खराब असायचे, तर मग कुठेतरी 2.5-3 तास लागायचे. आणि मग तिथं तो पेशंट कदाचित वाचू शकला असता तर त्याला ती संधीसुद्धा त्या ठिकाणी मिळत नव्हती. ती संधी ही डॉक्टर मामांच्या माध्यमातून बारामतीमध्ये 2003 पासून ही मिळालेली आहे. आणि 2003 पासून आजपर्यंत जर बघितलं तर 25,000 अँजिओग्राफी, 13,000 अँजिओप्लास्टी, ज्याला आपण स्टेन म्हणतो, स्टेन लावतो, आणि 7,500 बायपास. सगळ्यात महागडं ऑपरेशन हृदयाचं हे बायपास असतं. मग तुम्हीच बघा 2003 पासून आत्तापर्यंत कशा पद्धतीचं काम त्यांचं त्या ठिकाणी आहे. माझ्या बहिणींनी आणि माझ्या मेहुण्यानी, मोहनराव बापकर यांनी त्यांच्या बुरुड गल्लीच्या बंगल्यामध्ये जे वेटिंग हॉल होतं तिथं माझं सुरुवातीला कन्सल्टिंग सुरू केलं. आणि हे कन्सल्टिंग सुरू केल्यावर माझ्या लक्षात आलं की बरेच हार्ट अटॅकचे पेशंट येत आहेत, पण त्याला काही ट्रीटमेंटच नाही, ऑक्सिजन पण नाही, काहीच नाही. आणि हजारो शेकडो पेशंट जाताना मरत आहेत. त्यावेळेला रस्त्याची अवस्था पण खराब होती, पेशंट पोचतच नाहीत पुण्याला. आणि मग त्यावेळेला मला असं वाटलं की नाही, आपल्याला इथं बारामतीमध्ये पहिलं इंटेन्सिव्ह केअर युनिट चालू केलं पाहिजे. सरांचं स्वप्न होतं मल्टी स्पेशालिटी करायचं. मग प्रत्येक वर्षी नवीन नवीन मेशनरी आणणे, नवीन नवीन सेक्शन सुरू करणे, हे सगळं त्यांचं स्वप्न करत करत माझा स्टाफचं नंबर ऑफ स्टाफ्स वाढले आणि नंबर ऑफ डिपार्टमेंट वाढले. आणि तसं हळूहळू विस्तारच मोठा झाला. ते कसा विस्तार झाला हे कळालं सुद्धा नाही. इतके स्लोली असं गडबड केली नाही कुठल्या गोष्टीला. डॉक्टरांनी म्हणजे आमचा जो हे घराणा म्हणजे लांब पुढं म्हणजे नावलौकिकाला नेला त्यांनी. म्हणजे आम्हाला माणसात आणलं त्यांनी सगळ्यांनी. आणि इतकं चांगलं म्हणजे म्हणजे प्रत्येक कुणी जाऊ दे आम्ही की जातीनं उभं राहून सगळं करून स्वतः लक्ष देऊन माझं अँजिओप्लास्टी तिथंच केलं त्यांनी स्वतः. माझं एक स्वप्न त्यावेळेला वाटलं, एक स्वप्न बघितलं की एक मोठी प्रशस्त अशी 1-1.5 एकरची जागा आपल्याला असली पाहिजे की ज्याच्यामध्ये पार्किंग असावं, त्याच्यामध्ये कॅन्टीन असावं, ज्याच्यामध्ये हॉस्पिटल असावं, ज्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिट असावं,
आणि सगळ्या अद्ययावत सोयी आपल्याला करण्याची फ्युचरमध्ये सोय असावी, अशा दृष्टीनं मी शोध घ्यायला सुरुवात केली. आज हे सुपर स्पेशालिटी 102 बेडचं हॉस्पिटल आहे आणि या 102 बेडच्या हॉस्पिटलमध्ये अशी कुठलीच गोष्ट होत नाही की जी पुण्या मुंबईला होते आणि ते इथं होत नाही. असं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. हार्ट सर्जरी असू द्या, स्पाईन सर्जरी असू द्या, कॅन्सर सर्जरी असू द्या, मणक्याची सर्जरी असू द्या किंवा पोटाची सर्जरी असू द्या किंवा अँजिओप्लास्टी असू द्या, बायपास सर्जरी असू द्या, सगळ्याच सर्जरी आपल्या इथं होतात. आणि हे मला एक स्वप्नवत वाटतं आहे की जे मी लहानपणी बघितलं होतं, जे लहानपणी डॉक्टर व्हायचं स्वप्न बघितलं होतं, त्यामुळं मला असं वाटतं की कुणीतरी स्वप्न बघावं आणि स्वप्नाला तुमच्या कष्टाची जोड द्यावी, जिद्दीची जोड द्यावी. कुठल्याही माणसाचं स्वप्न खरं होऊ शकतं हे मला आज पूर्णपणे खात्रीने जाणवलं आहे. मध्ये त्यांचा कार ॲक्सिडेंट झाला. त्यावेळेस पूर्ण ते पॅरालिसिस, मेंदूला मार बसलेला, तेव्हा पूर्ण मला वाटायला लागलं मनापासून आपण आता संपलो. पुढचं आपलं स्वप्न काय आपलं पुरं होत नाही, आपल्याला इथं आपल्या आयुष्याला कट मारावं लागेल इथपर्यंत वाटलं. परंतु मला काय माहिती नाही, देवाची शक्ती म्हणा, काहीतरी एक शक्ती माझ्या पाठीशी सारखी उभा राहिलेली होती. त्याच्यातनं मला 100% विश्वास होता आपण ह्या डॉक्टरांना काही करून आपण ह्याच्यातनं बाहेर काढू शकतो. लग्न झाल्यापासून मी नेहमी तिचं अप्रिशिएट करायचो. माझ्या आईची सेवा, घरातल्या लोकांची सेवा आणि मी माझा बरोबर तिचा संसार करताना तिने पहिलं बहिणीच्या घरी, सहसा आपल्याकडं कोणी राहत नाही, पण तिने बहिणीच्या घरी काही दिवस काढले. मग माझं 1987 साली हॉस्पिटल झालं. ते 1 फ्लोअरचं होतं. त्याच्या अंडरग्राऊंडमध्ये एका 20 बाय 20च्या याच्यामध्ये पहिलं आमचं संसार थाटला तिथं. त्याच्यामध्ये पडदे आणि वेटिंग हॉल, बेडरूम, किचन एकामध्ये सगळं हे असा संसार थाटला. तिने आज तर तागायत मला इतकं सहकार्य दिलं आहे की मी जे तुमच्यासमोर उभा आहे किंवा बोलतो आहे सगळं हे फक्त तिच्या सहकार्यामुळे आहे. खूप चांगले दिवस गेले, काय अडचण नाही. पण थोडं नंतर त्रास झाला. पेशंट लोकांना माहिती नसायचं आम्ही खाली राहतोय ते. डायरेक्ट पेशंट चुकून यायचे खाली. पण नंतर पेशंटला कळायला लागलं की आम्ही दोघंही तिथंच राहतो. फ्रीज ही गोष्ट आमच्याकडंच होते फक्त तिथं. मग पेशंटचे दूध, आईस्क्रीम, फळं हे सगळं ठेवायला हॉस्पिटलला फ्रीज नव्हता. मग ती ठेवायला लोक यायची. मग त्यामुळं 1-2 वर्ष ती सोसलं. पण पेशंटची सेवा करायचं आहे त्याच्यामुळं आपण त्या गोष्टीला पण कधी त्यांना म्हणजे त्यांना हे दाखवलं नाही आमचं वैमनस्य आहे हे काही दाखवलं नाही आहे. आज हे घर बघताय, ह्याचं सगळं प्लॅनिंग करणं, आर्किटेक्चर डिझाईन करणं, एक्झिक्युशन करणं, त्याचा खर्च करणं, त्याचं पूर्ण रूपाला आणणं, हे सर्व गोष्टी याचं सर्व श्रेय माझ्या धर्मपत्नीस जातं. आणि हे सर्व गोष्टी तुम्ही जे बघतायत हे सर्व गोष्टीमध्ये ती फार मोठा मोलाचा वाटा आहे. निवांत एक विस्तार करत आता जवळजवळ 99% स्वप्न बघितलेली सगळी पूर्तता झालेली आहे. आता 1% फक्त राहिला आहे ते स्वप्न. आता आपलं बिल्डिंग जुनी झाली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जुनं आहे, त्यामुळं आत्ताच्या पिढीला नवीन इन्फ्रास्ट्रक्चर, हॉस्पिटल ही त्यांचं स्वप्न आहे. त्याच्यामुळं ती स्वप्न मुलांनी आम्हाला दाखवले. ते स्वप्न पूर्तीसाठी आम्ही आता दोघंही प्रयत्न करतोय. मुलीचं लग्न ठरत नाही, हुंडा मागतात, मुलगे परिस्थिती नाही, मोठा खर्च करावा लागतो. ही परिस्थिती मुलीचं लग्न करता नेहमी ज्यावेळेला 1983 पासून नेहमी हे सारखं पेशंटचे आईवडील पेशंट म्हणायचे की हे रडगाणं मी नेहमी ऐकायचो. त्यावेळेला मला लक्षात आलं की याला काहीतरी उपाय कळला पाहिजे. लोक जर
जर मुलीला असं काही क्वालिफाईड नसेल, नोकरी नसेल, तर त्या काळामध्ये काय असायचं की हुंडा द्यायला लागायचा. चांगला स्थळ मिळण्यासाठी हुंडा द्यायला लागायचा. मग मी म्हणलं की काही नाही, या मुलींना आपल्याला स्वावलंबी बनवता आलं पाहिजे. मग काय करता येईल स्वावलंबी करता? तर एक तर वैद्यकीय शिक्षण करायचं, डॉक्टर करायचं तर खूप अवघड असतं, खर्चाचं असतं. दुसरं कुठलं काय करता येईल? तर मला पूरक असं सिस्टर असायचे. मग या सिस्टरच्या सारखं मी विचार करायचो. हे सिस्टर त्यावेळेला आम्ही केरळवरून आणायचं. मग ते सिस्टर मिळण्याचं अवघड असायचं. मग ते माझ्या मनामध्ये की हे सिस्टरची कमतरता आहे खूप समाजामध्ये, हॉस्पिटलमध्ये सगळीकडे सिस्टरची कमतरता आहे. म्हणून माझ्या मनामध्ये एक नवीन विचार आला की बाबा समाजामध्ये या मुलींना जर आपण नर्सिंग कॉलेज केलं तर काय नर्सिंग कॉलेजला नोकरी लगेच लागते, नो वेटिंग पिरियड, ऑन कॅम्पस इंटरव्ह्यू, ऑन कॅम्पस नोकरी. एक गोजोबावी नावाचं गाव आहे, ते पण आम्ही दत्तक घेतलं आहे. त्या गावामध्ये आम्ही फ्री OPD वर्षानुवर्षे चालवली. काही पेशंटसाठी आम्ही त्यांना भेटलो होतो आणि आप्पांच्याबरोबर आम्ही संवाद साधला. त्याच्यानंतर संवाद साधल्यानंतर 2003मध्ये आम्हाला यश आलं की डॉक्टर म्हणले मी तुमचं गाव दत्तक घेतो. कारण दवाखान्याबरोबर त्यांना समाजसेवेची जास्त आवड आहे, त्याच्यामुळं ते म्हणले आम्हाला तुमचं गाव दत्तक घेतो. मग त्यांनी आमचं गाव दत्तक घेतलं. तर त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला सुरुवातीला सगळा केला, सर्वे केला. तो आपणने सर्वे केला. सर्वे करून त्यांच्या पुढे मांडला की आपल्याला काय हवं, आपण काय करू शकतो. त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला एक शिबिर म्हणजे शिबिर घेतलं, आरोग्य शिबिर. त्यात महिलांची, मुलांची, सगळ्यांची चाचणी केली. जे काय घटक कमी असतील ते त्यांनी पुरवायला सुरुवात केली. त्यापासून जे त्यांनी मोफत दवाखाना इथे सुरू केला होता. दररोज 1-2 तास त्यांचे हॉस्पिटल म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमधले एक डॉक्टर यायचे आणि ते दररोज तपासून जायचे. अजून पण चालूच आहे तो. कसं आहे की मी स्वतःच एक गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबात जन्मलो आहे. त्यामुळे त्यांची दुःख काय आहेत, त्यांचं कुठं अडतं, त्यांचं कुठं काय थिंकिंग असतं, काय विचार असतात. पैसे कमी पडल्यानंतर आजाराला कसं टाळायचं, अंगावर कसं काढायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून शेतकरी कुटुंबात असल्यामुळं हा मला ॲडव्हान्टेज आहे की शेतकरी कुटुंबामध्ये काय गोष्ट असते आणि तो त्याच्या येणाऱ्या पिकावर सगळे स्वप्न बंगले बांधत असतो की या पिकात येईल मी पुरीचं लग्न करेन, या पिकात येईल मी ऑपरेशन करेन. हे सगळ्या गोष्टी होत असतात आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांचे सारखे हाल कोणाचेच होत नाही. शेतीमध्ये खूप हे होतात आणि मी शेती मुळातच लहानपणापासून शेतकरी असल्यामुळं ह्या सर्व गोष्टीचं मला ज्ञान असल्यामुळं नॅचरली ते ज्या वेळेला माझ्याकडे पेशंट येतात हे सभोवतालचे आणि जे आर्थिकरित्या दुर्बल आहेत की ज्यांचं परवडत नाही, त्या पेशंटला कशी मदत करता येईल, त्याला कसं ते मदत करून त्याचं ऑपरेशन कमीत कमी खर्चात बसवता येईल, कसं स्कीममध्ये राजीव गांधीच्या स्कीममध्ये किंवा पूर्वी काही गव्हर्नमेंटच्या स्कीम होत्या, दारिद्र्य रेषेखालच्या स्कीम होत्या, त्या स्कीममध्ये पण आम्ही बसवायचो. काही मदत ट्रस्ट मिळवायचं आणि असं करून त्याचं ऑपरेशन फ्री करायचं. हे म्हणजे माझा अतिशय आवडती गोष्ट आहे. आज परिस्थिती त्याची की 6 बेडचं हॉस्पिटल 35 वर्षामध्ये आता 102 बेडचं हॉस्पिटल झालेलं आहे. हे सगळं काम बघून आत्तापर्यंत भोईटे डॉक्टरांना किमान 101 आत्तापर्यंत पुरस्कार मिळालेले आहेत. मग ते स्थानिकपासून ते पार दिल्लीपर्यंत इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कारापर्यंत आत्तापर्यंत जवळजवळ 101 पुरस्कार मिळालेले आहेत. भारत हा तसा श्रीमंताचा देश नाही. त्याच्यामध्ये आपल्या शेतकरी कुटुंब, मजूर वर्ग, शेती वर्ग याच्यामध्ये इन्शुरन्स केलेले नसतात. हेल्थ इन्शुरन्स कोण काढत नाही. कारण काय, त्यांना त्यांचं रोजीरोटी आणि संसार चालवणं हेच मोठं कठीण असतं आणि त्याच्यामध्ये आजारामध्ये हे पहिलं त्यांनी त्याचे बेजार झालेले असतात आणि याच्यात आजार पडले की त्यांना मोठं धर्मसंकट होतं आणि मग त्याच्यामध्ये
की त्यांना हे परवडत नसल्यामुळं विशेषतः डॉक्टरांचा अप्रोच हा नेहमी सिम्पॅथेटिक असला पाहिजे, त्याला मदतीचाच असला पाहिजे. नो डाऊट की बाबा ठीक आहे, त्याला काहीतरी पैसे पाहिजेत, पण त्याला मदतीचा हात करणं जरूर आहे. शेवटी काय, एखाद्या माणसाला वाचवणं, त्याला जीवदान देणं, त्याच्या वेदनापासून बरं करणं, ह्याच्यासारखं पुण्याचं चांगलं काम नाही. आणि भारतातल्या सर्व डॉक्टरांनी हा भाग आपल्या अंतर्मनामध्ये ठेवून, नो डाऊट की तुम्हाला हे सर्व करत असताना तुम्हाला तुमची कर्ज असतात, सगळे असतात, टेक्नॉलॉजी असते, काही इन्व्हेस्टिगेशन असतात, ती अननेसेसरी इन्व्हेस्टिगेशन करू नये. जेवढी आवश्यक आहे तेवढी इन्व्हेस्टिगेशन करावी, जेवढी आवश्यकता आहे तेवढे म्हणजे त्याचा खर्च वाचवण्याचा नेहमी प्रयत्न करावा लागेल. आजाराचं योग्य निदान क्लिनिकली करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सारखंच इन्व्हेस्टिगेशनवर रिलाय राहता कामा नये. आणि त्यांना चांगलं सहानुभूतीपूर्वक मन लावून तपासणं केलं पाहिजे आणि त्यांना उपचार पण मन लावून केले पाहिजेत, असं मला वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व लोकांना नम्र आव्हान करायचं. माझ्या जिद्दीमुळे सगळं झालेलं आहे. म्हणजे सिंगल रूमपासून डबल रूम, टिबल रूम, 8 घरं बदलली माझ्या जिद्दीमुळेच झालेलं आहे. हे 8वं घर माझ्या जिद्दीचंच फळ आहे. गिरिराज हॉस्पिटल जे आता आहे सुपर स्पेशालिटी, मल्टी स्पेशालिटी आहे, परंतु मी इथं थांबणार नाही. एक 150 बेडचं नवीन 2 एकरमध्ये नवीन हॉस्पिटल बांधण्याचा माझा विचार आहे. नजीकच्या 1.5 वर्षामध्ये ते उभं करणार आहे. आणि याच्यामध्ये तालुका पातळीवरील पहिलं ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्याचा विचार पहिला आहे. आता ऑर्गन ट्रान्सप्लांटला काही ठराविक सेंटर आहेत आणि मोठमोठी शहरं, कॉस्मोपॉलिटिन, मेट्रोपॉलिटिन शहरं एवढ्याच इथं आहे. आणि त्याचबरोबर कॅन्सरचं एक सेंटर काढायचा विचार आहे, ज्याचे कॅन्सर हा फार मोठा दुर्धर आजार आहे आणि ते मोठ्या शहरामध्ये लोकांना, आपल्या ग्रामीण भागामधल्या लोकांना परवडत नाही. त्यामुळं कॅन्सरचं म्हणजे केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि कॅन्सरचं सर्जरी, उच्चाटन सर्जरी, पूर्ण ट्रीटमेंट करण्याचं अतिशय चांगल्या अतिदक्षता विभाग. आणि त्याचबरोबर मेडिकल फॅटर्निटीमध्ये हे जे आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, हे कसं टाळता येईल, हे कसं प्रिव्हेंट करता येईल, याच्यासाठी एक रिसर्च सेंटर काढायचा माझा विचार आहे. आणि हे सुद्धा या नवीन 1.5 ते 2 वर्षामध्ये करण्याचा माझा विचार आहे. जे असं सेंटर मी काढणार आहे की जे पश्चिम महाराष्ट्रातलं एक उत्कृष्ट सेंटर असेल आणि ते इंटरनॅशनल स्टँडर्डचं असेल. 1957 साली जेव्हा भारताचं हळूहळू शहरीकरण होत होतं, सामान्य माणसाला जगातल्या प्रत्येक घडामोडींची समज नव्हती. त्या काळातील गावकरी मजुरी किंवा शेती या गोष्टींकडे लक्ष देत होता. तेव्हा एका मुलाने एक स्वप्न पाहिलं, डॉक्टर बनण्याचं. खरं तर आगामी समाजाची चाहूल आणि त्याला पूर्ण करण्याची पराकाष्ठा म्हणजेच एक सात्विक पुरुष. डॉक्टरांचे विचार ऐकून आणि त्यांचे भविष्यातले नियोजन ऐकून एक आतुरता मनास येते. कालपर्यंत तथ्य न बघितलेल्या डोळ्यांना आज डॉक्टरांचे विचार कल्पनेत का असेना दिसायला लागतात. हा जिद्दीचा प्रवास डॉक्टरांच्या वैभवशाली जीवनाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या भावनांना प्रतिसाद देतात. तेव्हा चित्र रेखाटण्यास मजा येते. आम्हा सगळ्यांना प्रेरणा दिल्याबद्दल डॉक्टर रमेश भोईटे सरांना धन्यवाद.